माझी एक्झाम 8 दिवसांवरती आहे आणि मग ती माझ्याशी भांडली, तो माझ्याशी भांडला, माझा नवरा मला भांडला, माझी बायको मला असं बोलली, हे मला सोडून गेले, ते मला सोडून गेले. आयुष्य पडले ह्या गोष्टींसाठी. सोडून गेलेले सगळे तुमच्याकडे येतील ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल. ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये तितकी इम्पॉर्टंट नाही आहे. दॅट इज नॉट युअर प्रायोरिटी. ती तुमच्या प्रेफरन्सेसमध्ये पहिल्या नंबरला नक्कीच नाही. आणि जर तुम्ही ती ठेवली असेल तर तुम्ही चुकीचे आहात. ज्या दिवशी आपण लाईफमध्ये काहीतरी अचीव करतो, ज्या दिवशी आपल्याकडे काहीतरी असतं, आपण आपल्या ड्रीमपर्यंत पोहोचतो, सगळी दुनिया तुमच्याजवळ असते. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. तोपर्यंत तुम्हाला कुणीही ढुंकूनही विचारत नाही तुमचं काय चाललं आहे. त्यांना फक्त तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा करायची असते आणि एक आनंद घ्यायचा असतो. त्यांच्या लाईफमधला जो टाईमपासचा वेळ असतो त्याच्यासाठी तुम्ही ते एक टाईमपासचं माध्यम असतात, ते एक टाईमपासचं साधन असतात.